नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला सांगण्यात येते की नदीला पाणी आलं तर ड्रोन वगैरे समद काही घेऊन प्रशासन हेलिकॉप्टर घेऊन नदीच्या फक्त पात्राच्या आजूबाजूच्या लोकांचं पाणी करते. पण आज मी तुम्हाला एक अशी व्यथा दाखवतो एका शेताची, जिथून नदीचा हा अंतर 3 किलोमीटरचा येतो. 3 किलोमीटर नदी हे ज्या वेळेस महापुरात येते त्यावेळेस ते फक्त त्याचा पात्रच नाही, पात्र सोडून त्याची कोणतीही सीमा नाही. ती किती लांबापर्यंत पसरते ते तुम्हाला दाखवत आहे. हे एक विदारक सत्य आहे की ह्या शेतामध्ये इथून ज्या लोकेशनवरती मी थांबलेला आहे तिथून 3 किलोमीटर लांब नदीचा पाणी आहे. आणि हा त्या शेतातला पाणी आता थोडा थोडा ओसरत आहे. मांजरा नदीचा पाणी आता ह्या शेतातून ओसरत आहे. आणि ह्या शेताची व्यथा, आजही इथं पाणी आहे. आणि हाच तो पाण्यामुळे झालेला नुकसान, आणि हाच तो वडा, ज्या वड्यामुळं ज्या भागामुळं जी की नदीला जाऊन भेटतो वडा, परंतु शासनादरबारी ह्याच्यासाठी कसली परियोजना नाही, कसलीही उपयोगिता अशी शेतकऱ्यासाठी नाही. तर हे शेतकऱ्यांनी करायचं काय? शेवटी शेतकरी एकच काम करू शकतो, सुताचा भाव कमी झालं किंवा वाढलं याचा विचार न करता गळाफास घेतो. यामुळेच आत्महत्याचे प्रमाण वाढत आहेत. एक तर पिकवलेले माल पिकत नाही, आणि जर पिकलेला मालाला व्यवस्थित भाव भेटत नाही. हाच तो मोठा प्रलयदारी वडा, ज्या वड्यामुळं ह्या शेतामध्ये पाणी आलं होतं. याचं कारण असा होता की मांजरा नदीला ज्यावेळेस भरपूर पाणी आलं, हा पाणी बॅकफ्लो मारायला चालू झाला. त्यालाच आपल्या मराठी भाषेमध्ये तुंब मारलं असं म्हणतात. आणि तोच पाणी ह्या शेतामध्ये घुसलेलं होतं. आणि ह्या शेतकऱ्याचं इथं झालेलं हा अतोनात नुकसान तुम्ही बघू शकता. आजही ह्या शेतामध्ये पाणी आहे, पाणी साचलेलं आहे. आणि ह्या पाण्याच्या पलीकडेही त्या बाजूला अजूनही जाता येत नाही. म्हणजे ही किती विदारक सत्यता आहे, परिस्थिती आहे ही विदारक. तुम्ही बघू शकता शेतामध्ये एवढा पाणी घुसणे हा एक काळजाचा ठोका चुकवणारा पराक्रम आहे. थोडा व्हिडिओ लांबचा आहे, जेणेकरून विलास बडे सारखे सच्चे पत्रकार जे असतात त्या वावरात जाऊन अक्षरशः त्याची तपासणी करतात, बघतात. खरी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. असल्या सच्च्या पत्रकाराला सहकार्य करणे हेही आपलं काम आहे. हे तुम्ही बघत असाल, हा नदीचा पाणी इथपर्यंत शेतात आलेला आहे की ह्या शेताची दुरावस्था बघू शकता तुम्ही. आणि गेल्या 15 दिवसामध्ये 4 वेळेस हा पाणी ह्या शेतात आलेला आहे. तर कसं इथं सोयाबीन येणार, कसं इथं कोणतं पीक येणार? आणि ह्या वड्याच्या पाण्यामुळे झालेली ही परिस्थिती अशी आहे की इथली मातीसुद्धा वाहून गेलेली आहे. आणि ह्याला कोणी बघणारं वाली नाही. आणि तोच हा प्रलयदारी वडा आपण बघत आहात. आज हे शांत आहे, इथं पाणी नाही. आणि ज्या वेळेस इथं पाणी होतं त्यावेळेस अक्षरशः 3 ते 4 फुटाचा भाग हा पूर्ण पाण्यामध्ये होता.